मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। उद्याला मुंबईमध्ये मोठा मेळावा होत आहे आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून ताकद देखील दाखवली जाणार आहे। नाशिक हा शिवसेनेचा मनसेचा कायमच गड राहिलेला आहे। माजी आमदार वसंत गीते हे असे नेते आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केले, राज ठाकरे यांच्याबरोबर काम केले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील काम केले। वसंत गीते आपल्यासोबत आहेत। भाऊ, तीनही नेत्यांबरोबर काम केलेलं आहे, काय प्लस मायनस पॉइंट वाटतं तुम्हाला? मायनस पॉइंट तर काही नाही, पण प्लस पॉइंट नक्की आहे। शेवटी उद्धव साहेब असो किंवा राज साहेब असो, मी या दोघांही भावांकडे काम केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा मातोश्रीवर ज्या पद्धतीने आम्हाला बाळकडू मिळालं आहे ते या दोघा भावांकडे आहे आणि म्हणून मला दोघांमध्ये खूप असा फरक वाटत नाही, परंतु एक कडक शिस्तीचा आहे आणि एक समजून सांगणार। कोण आहेत दोघांची गुणवैशिष्ट्य काय आहेत, राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची? राज साहेबांचे मोजकंच बोलावं लागतं आणि ते फक्त डोळ्याने सांगून देतात की आता उठा। उद्धव साहेब थोडं समजून सांगतात आणि ते सांगतात ठीक आहे मी दखल घेणार। राज साहेब जरा आक्रमक वाटतात, त्या तुलनेत उद्धव साहेब थोडेसे मवाळ असे वाटतात। तुमचा काय अनुभव आहे? नाही, मवाळ असं म्हणत नाही, परंतु सेनापतीची भूमिका जी निभावतात ना ती त्यांच्यामध्ये धमक आहे। बाळासाहेबांनंतर या दोघाही भावांमध्ये ती धमक आहे, कारण मी जवळून बघितले आहे आणि मला महासाहेबांचाही खूप सहवास लाभला, म्हणजे भेटण्याची वेळ आली आणि कुंदावंशींची पण खूप भेटण्याची वेळ आली। हे आई आणि हे मावशी हा भाग आहे ना मला खूप चांगल्या पद्धतीने कळला माझ्या आयुष्यामध्ये। जे मा होती त्यावेळेस पण खूप चांगले संबंध आले, कुंदावंशीकडे माझे खूप संबंध आले आणि कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष जर कोणता असेल आज मी तुम्हाला सांगतो तर तो शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना। इतर पक्षाचा तुम्ही जर पूर्ण इतिहास बघितला तर वापरून घेऊन फेकून देतात, यूज करायचा, यूज आणि थ्रो। इथं तसं नाही आहे। इथं एकदा शिवसैनिक म्हणून जन्माला आला किंवा तिथं काम करायला सुरुवात केली तो मरेपर्यंत त्याच याच्यामध्ये राहतो। तुम्ही बघितलं का आता हे सगळे साखर सम्राट, BP सम्राट हे जे सैन्य ते फुटलेले ना शिवसेनेतून, हे त्याच पद्धतीने बोलतात, परंतु आता ते आवेश नुसता आणण्यात काय अर्थ नाही, ते तिथं घडलेले। त्यांना हे बाळकडू काँग्रेसमध्ये नाही मिळालं, जे काँग्रेसमध्ये गेले त्यांना, जे राष्ट्रवादीत गेले त्यांना जे बाळकडू नाही मिळालं। बाळकडू कुठं मिळालं तर ते मातोश्रीवर मिळालं आणि ते आतापर्यंत 75 वर्ष झाले, 60 वर्ष झाले ते वापरतात। तुम्ही मनसे सुरुवातीपासून नाशिकमध्ये सांभाळली, तुम्ही आमदार झालात, शिवसेनेमध्ये अनेक महापौरपासून अनेक पदं भोगलीत, पण दोघांचा तुमचा सुवर्ण काळ किंवा चांगला काळ, नेत्याशी असलेलं ट्युनिंग हे कुठल्या पक्षात जास्त होतं? नाही, मुळामध्ये या पक्षाचा जन्मच आंदोलनासाठी झाला। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी म्हणजे शिवसेना, त्याशी कुठेच नव्हते ना बाकीचे। म्हणजे हे आपण जर सगळं बघितलं तर शिवसेना मोठी होऊ नये हे जर सगळ्यात कोणाला वाटत असेल तर ते भारतीय जनता पक्षाला वाटतं। ज्यावेळेस भुजबळ फुटले त्यावेळेस पहिलं बंड हे भारतीय जनता पक्षाने केलं की नाही आम्हाला विरोधी पक्ष नेते पाहिजे, म्हणजे ते खतपाणी घालत होते तेव्हापासून। 92ची निवडणूक, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक, नगरपालिका महापालिका झाल्यानंतर 13 वर्षांनी झाली। त्याच वेळेस भुजबळ फुटले 91ला आणि 92ला निवडणूक लागली वर्षभरात। त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने पहिले सांगितलं की आम्हाला युती करायची नाही, त्यांना असं वाटलं आता आपण हा गड ताब्यात घ्यायचं आणि तेव्हापासून त्यांचेच हे सगळ्या गोष्टी चालू होत्या। पण नंतर ते पैसा आणि CBI ED त्याच्यानंतर त्यांना ते यश आलं। आपण बघतोय भाजपमध्ये किंवा सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांच्याकडे जाण्याचा ओघ सध्या वाढलेला आहे, तुमच्या पक्षाला पण मोठ्या प्रमाणात गळती लागली। अशा परिस्थितीमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणं, ठाकरे ब्रँड हा दाखवणं, त्याचा मुंबईसह कुठल्या कुठल्या महापालिकांमध्ये फायदा होऊ शकतो? आता घोडा मैदान जवळ आहे, ज्यांना लढायचे काही 100+ असतील, अमक्या असतील, काही गुंड असतील, काही चिटर असतील, काही कोयता गँग असेल, ED CBIची दास्ती दाखवून हे सगळ्या टोळ्या त्यांनी एकत्र केल्या आहेत आणि हे दरोडा टाकण्याचे। तर दरोडा कसला तर ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, आणि म्हणून आता जो पैसा वरबडला जातोय कुठल्या महापालिकेमध्ये असं घडलंय जगाच्या पाठीवर
की शासन माझी नगरसेवकांना पैसे वाटप करते, कामं देतंय. अरे पण तिथं शहराचं वाटोळं झालंय ना. तुम्ही त्यांना फोडण्यासाठी पैसे देण्यापेक्षा शहरात पैसा टाका ना. खड्डेमुक्त शहर करा, गुन्हेगारीमुक्त शहर करा, गोदावरी प्रदूषण मुक्त करा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहे ना. गेल्या 8 वर्षामध्ये फक्त घोषणा झाल्या, दत्तक घेतलं आणि रस्त्यावर सोडून दिलं. बस भीक मागत मी पैसे कमवतो, असा हा भाग झाला. नाशिक महापालिकेत फायदा होईल याचा? निश्चितपणे. आणि मी तुम्हाला परत सांगतो की आम्ही अनेक निवडणुका बघितल्या आहे आणि बाळासाहेबांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस शिवसैनिकांमध्ये दिलेलं आहे. जे बी तरुण शिवसैनिक या ठिकाणी पुढे येतील, निश्चितपणे आम्ही त्यांचा विचार करू आणि पुढे तेच उमेदवार राहतील, पुढे तेच याचे सगळ्या मालक या पक्षाचे राहतील, अशा पद्धतीने काम. हे आहेत माजी आमदार वसंत गीते. त्यांचं मत आहे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये ती क्षमता आहे सेनापती म्हणून वावरण्याची आणि पक्षाला दिशा देण्याची. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये दोन्ही पक्षाचा विजय हा निश्चित होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.